सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांची रविवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मिरवणूक काढत जल्लोष करण्यात आला। त्यानंतर मालपानी लॉन्स येथे डॉक्टर सुजय विखे यांचा वाढदिवस व विजयी सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी संगमनेर तालुक्याचा विकास प्रक्रिया साध्य करण्यासाठी यापुढे आम्ही सेवक म्हणून काम करणार आहोत। कोणीच साहेब नाही तर सर्वसामान्य जनताच आमदार आहे। या तालुक्यातील प्रलंबित असणारे अनेक प्रश्न आपल्याला सर्वांना 5 वर्षांमध्ये सोडवायचे आहे। केवळ संगमनेरातच नव्हे तर राज्यात परिवर्तन झालेले आहे। त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून पठार भागावर उपसा जलसिंचन योजना मंजूर करून आणण्याची ग्वाही खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली। तर आमदार अमोल खताळ यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसावर जनतेवर विश्वास टाकला, त्यामुळे मी आज निवडून आलो आहे। त्यांची दहशत वाढली होती, मात्र ही दहशत मोडण्याचे काम आपण सर्वांनी केले आहे। हा विजय लाडक्या बहिणी शेतकरी यांच्यामुळे झाला आहे। राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांच्या माध्यमातून कामे करायची आहे। विखे यांचा मी आयुष्यभर ऋणी राहील असेही त्यावेळी ते म्हणाले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। आज आपले विश्वनेता देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले लोकप्रिय केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यातले महायुतीचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा ऐतिहासिक विजय झालेला आहे। आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन करा। मला अतिशय मनापासून आपल्या मतदारसंघातील आम जनतेचं, मतदार बंधू भगिनींचं, सर्व तरुण मित्रांचं, सर्वांचं मनापासून आभार मानायचे आहे की आपण या मतदारसंघामध्ये सलग 8 वेळा मला विधानसभेत पाठवलं। मी हा जो ऐतिहासिक विजय आहे या मतदारसंघाच्या जनतेला मी समर्पित करतो। हा विजय तुमचा आहे आणि तुमच्यामुळे ते शक्य झालंय हे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे। आज राज्यामध्ये महायुतीची लाट आलेली आहे। ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये येऊन दहशतवादाचा ढक्कन उघडायचा प्रयत्न केला त्या सगळ्यांचं ढक्कन कायमस्वरूपी आज आपल्या कोपरगाव मतदारसंघामध्ये आशुतोष काळे 1,23,000 निवडून आले। आपले राहुरीचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले 34,126 मतं निवडून आले। अकोल्याचे किरण लामटे ही साधारण 6,500 मतांच्या फरकाने निवडून आणायची आता कन्फर्म नाहीये। नेवासा मतदारसंघातून विठ्ठलराव लंगे हे त्या ठिकाणी विजय झालेले आहेत महायुती उमेदवार। आणि संगमनेर मतदारसंघातून 40 वर्षाचा दहशतवाद, 40 वर्षाचा सत्तेचा माज या तालुक्याच्या सामान्य जनतेला उतरवलंय
आणि अतिशय सामान्य कार्यकर्ता अमोल खताळ त्या ठिकाणी विजय झालेला आहे. पाथर्डीमध्ये आपल्या महायुतीचे उमेदवार मोनिकाताई राजळे 16वी फेरी अखेर 10,101 मतांनी पुढे आहे. राज्यामध्ये सत्तेत येण्याचं स्वप्न महाविकास आघाडीचे नेते पाहत होते. कोणी भावी मुख्यमंत्री, कोणी जानता राजा, कोणी स्वतःला जानता राजा म्हणत होतं. कोणी या महाराष्ट्राचा वाघ म्हणत होतं. या शिवसेना उभाटाची वाघाची शेळी या राज्यात जनतेने करून दाखवलेली आहे. जे स्वयंघोषित मुख्यमंत्री आहेत त्यांना कायमस्वरूपी घरी पाठवण्याचं काम त्या जनतेने केलेलं आहे. आणि जानता राजा त्यांचं आता कर्तृत्व या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. अतिशय खोटं बोलणारा, लोकांमध्ये भांडण लावणारा, लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करणारा त्यांना या निवडणुकीत कायमस्वरूपी मुठपाती देण्यात आलेली आहे. मित्रांनो, मी आपला अधिक वेळ घेत नाही, तर आपल्या सगळ्यांना कुठे जायचंय? फार उत्साहानं, फार हळू जा. मला अतिशयोक्ती म्हणून सांगायचं नाही. साईबाबांच्या पुण्यभूमीमध्ये, वीरभद्र महाराजांच्या पदस्पर्शानं पुढे झाल्या भूमीमध्ये आमच्या ग्रामदैवत बसोबा महाराज असतील, आपला निधनानेश्वरचा महादेव आहे, कोलारची भगवती माता आहे, येकुरख्याची आमची रेणुका माता आहे, वज्रेश्वरी आहे. या सगळ्याच आणि अन्य सगळ्याच देवतांचा आशीर्वाद या निमित्तानं मला लाभला. मला आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की विशेष करून मला मुलगा म्हणून नाही, मला डॉक्टर सुजयचं अभिनंदन केलं पाहिजे. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी.